नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड बायोलॉजी महाराष्ट्र बोर्डमधील लेसन नंबर 12 दॅट इज फोटोसिंथेसिस. आणि त्यामध्ये आपण पाहतो आहे फॅक्टर्स अफेक्टिंग फोटोसिंथेसिस. याच्या आधी ऑलरेडी आपण फोटोसिंथेसिस काय आहे, याच्यामध्ये लाईट रिॲक्शन काय असतं, डार्क रिॲक्शन काय असतं, C3 पाथवे काय आहे, C4 पाथवे काय आहे, हे ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे आणि आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. सो लेट अस स्टार्ट विथ फॅक्टर्स अफेक्टिंग फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिसमध्ये काय काय असतं, एक तर सगळ्यात पहिल्यांदा सनलाईट लागते. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड किती अमाऊंटमध्ये बाहेर पडणार आहे, टेम्परेचर किती आहे, टेम्परेचरनुसार टोमॅटो ओपन राहणार की क्लोज राहणार हे डिसाईड होतं. सो या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर हे जे फॅक्टर्स आहेत दोन पार्ट्समध्ये डिवाईड केलेत. इंटरनल फॅक्टर्स कोणते आहेत आणि एक्सटर्नल फॅक्टर्स कोणते आहेत. इंटरनलमध्ये काय काय येतं की प्लांट बॉडीच्या आतमध्ये जे काय असेल, मग ते मिझोफिल सेल्स असतील किंवा क्लोरोप्लास्ट असेल, अमाऊंट ऑफ क्लोरोप्लास्ट असेल, क्लोरोफिलचे पिगमेंट्स असतील, याच्यानुसार इंटरनल फॅक्टर्स आहेत. आणि एक्सटर्नल फॅक्टर्स म्हणजे जे एन्व्हायरमेंटमधून प्लांटवरती अफेक्ट होणार आहे त्याला आपण म्हणतो एक्सटर्नल फॅक्टर्स. सो फर्स्ट ऑफ ऑल आहे ते म्हणजे लाईट. इट इज अन एसेन्शियल फॅक्टर ॲज इट सप्लायज दी एनर्जी नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस. लाईट म्हणजेच काय, सनलाईट. सनलाईट नसेल तर फोटोसिंथेसिस होईल का, नाही होणार. सो सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता आहे, लाईट असणं किंवा सनलाईट असणं. बोथ क्वालिटी अँड इंटेन्सिटी ऑफ लाईट अफेक्ट फोटोसिंथेसिस. आता सन तर आहे, सनलाईट पण आहे, पण तेवढी त्याची इंटेन्सिटी नाही आहे. म्हणजे सनलाईट आहे सोबतच मध्ये असं ढगाळ वातावरण वगैरे आहे, तर अशा परिस्थितीमध्ये फोटोसिंथेसिस पण कमी होणार, कारण लाईटची इंटेन्सिटी तेवढी जास्त नाही आहे. सो लाईटची इंटेन्सिटी पण मॅटर करते आणि लाईटची क्वालिटी पण मॅटर करते. So highest rate of photosynthesis takes place in the red rays and then come the blue rays. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात जास्त फोटोसिंथेसिस रेड लाईटमध्ये होतं आणि त्याच्यानंतर ब्ल्यू लाईटमध्ये होतं. हे आपण पहिल्यापासून पाहत आलो आहे. इन अ फॉरेस्ट कॅनोफी द रेट ऑफ फोटोसिंथेसिस डिक्रीजेस कन्सिडरेबली इन प्लांट्स ग्रोईंग अंडर इट. सो बेसिकली असे काही फॉरेस्ट असतात की जे म्हणजे खूप घनदाट असं जंगल आहे आणि तिथे सनलाईट पोहोचत नाही आहे, तर अशा परिसरामधली जी झाडं असतात त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिसचा रेट खूप कमी असतो, कारण ऑब्वियसली त्या ठिकाणी खूपच घनदाट जंगल असतं आणि त्या ठिकाणी सनलाईट तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पोहोचत नाही. सो नेक्स्ट आहे, इन मोस्ट ऑफ द प्लांट्स फोटोसिंथेसिस इज मॅक्झिमम इन ब्राईट डिफ्यूज सनलाईट. इट डिक्रीजेस इन स्ट्रॉंग लाईट अँड अगेन स्लोज डाऊन इन द लाईट ऑफ व्हेरी लो इंटेन्सिटी. सो बेसिकली या ठिकाणी प्लांटला जेवढ्या इंटेन्सिटीची लाईट हवी आहे तेवढ्या इंटेन्सिटीच्या लाईटवरती प्लांट खूप छान फोटोसिंथेसिस करणार आहे. याच्यापेक्षा जास्त असेल तरी पण ते प्लांटला खूप स्ट्रॉंग लाईट होईल, सो ते प्लांट टॉलरेट नाही करू शकणार. आणि याच्यापेक्षा कमी लाईट असेल तरी पण प्लांटला त्या लाईटमध्ये फोटोसिंथेसिस करता येणार नाही. सो त्याच्यामुळे जेवढी लाईट आवश्यक आहे तेवढ्या लाईटमध्येच प्लांट खूप चांगल्या पद्धतीने फोटोसिंथेसिस करू शकतं. सो नेक्स्ट आहे, इट हॅज ऑल्सो बीन फाउंड दॅट uninterrupted and continuous photosynthesis for relatively longer periods किंवा long periods of time may be sustained without any visible damage to the plant. आणि जर प्रॉपर सनलाईट असेल, म्हणजे लिमिटमध्ये, जास्त पण नाही कमी पण नाही, तर अशा सनलाईटमध्ये प्लांट खूप चांगल्या पद्धतीने अजिबात म्हणजे मध्ये इंटरप्ट न होता किंवा खूप कंटिन्युअसली ते फोटोसिंथेसिस करू शकतं आणि त्याच्यामुळे ऑब्वियसली प्लांटला कोणतंही डॅमेज होणार नाही आणि प्लांट खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ पण दाखवू शकतं. सो नेक्स्ट आहे कार्बन डायऑक्साईड. The main source of carbon dioxide in land plants is the atmosphere, which contains only 0.3% of the gas. सो आपण जर ॲटमॉस्फिअरमध्ये पाहिलं तर ॲटमॉस्फिअरमध्ये फक्त 0.3% जो भाग आहे तर तो कार्बन डायऑक्साईडचा आहे. सगळ्यात जास्त आहे नायट्रोजन, मग थोडंसं आपलं ऑक्सिजन आणि मग बाकीचे अर्गॉन वगैरे जे गॅसेस आहेत तर ते, आणि त्यामध्ये फक्त 0.3% आहे आपलं छोटंसं कार्बन डायऑक्साईड. सो अंडर नॉर्मल कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड लाईट, कार्बन डायऑक्साईड ॲक्ट्स ॲज अ लिमिटिंग फॅक्टर इन फोटोसिंथेसिस. आता तुमच्याकडे सनलाईट आहे, सगळं काही आहे, पण कार्बन डायऑक्साईडच नाही आहे, मग होईल का बरं फोटोसिंथेसिस? नाही होणार, कारण फोटोसिंथेसिस होण्यासाठी कार्बन डायऑक्साईड आणि लाईट हे काय आहेत, लिमिटिंग फॅक्टर्स आहेत. जर हे दोघं नसतील तर प्लांट फोटोसिंथेसिस परफॉर्म करू शकत नाही. सो अँड इन्क्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड इन्क्रीजेस दी फोटोसिंथेसिस. सो जेवढं कार्बन डायऑक्साईड जास्त तेवढं जास्त फोटोसिंथेसिस होणार आहे. The increase in carbon dioxide to about 1% is generally advantageous to most of the plants. So म्हणजे फक्त 1%नी कार्बन डायऑक्साईड जर इन्क्रीज झालं तर त्याचं त्या 1%मुळे प्लांट खूप चांगल्या पद्धतीने फोटोसिंथेसिस परफॉर्म करू शकतं. सो हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द गॅस हॅज ॲन इनहिबिटरी इफेक्ट ऑन फोटोसिंथेसिस. सो जेवढं लिमिटेड कॉन्सन्ट्रेशन म्हणजे जेवढं हाय कॉन्सन्ट्रेशन असेल तेवढंच चांगल्या पद्धतीने प्लांट फोटोसिंथेसिस परफॉर्म करणार आहे, बट अगेन इट शुड बी इन दी लिमिटेड रेंज. सो तुम्ही या ठिकाणी ग्राफ पण पाहू शकता. नेक्स्ट आहे टेम्परेचर.
So like all other physiological processes, photosynthesis also needs a suitable temperature. In the presence of plenty of light and carbon dioxide, photosynthesis increases with the rise of temperature till it becomes maximum. सो फोटोसिंथेसिस होण्यासाठी एक पर्टिक्युलर टेम्परेचरची पण आवश्यकता असते. जर टेम्परेचर खूप म्हणजे खूपच जास्त आहे, अक्षरशः जे वाळवंटामधलं टेम्परेचर असतं म्हणजे अराउंड 50 डिग्री सेल्सियस किंवा 45 डिग्री सेल्सियस वगैरे जे टेम्परेचर असतं, तर त्या ठिकाणी प्लांट्स आपले जे स्टोमॅटल पोर्स आहेत तर ते क्लोज करतात, कारण त्यांना पाण्याचा लॉस नाही करायचा आहे. सो मग त्या कालावधीमध्ये फोटोसिंथेसिस एवढं प्रॉपरली परफॉर्म केलं जात नाही. आणि अगेन अगदीच मायनस म्हणजे 10 डिग्री सेल्सियस किंवा 5 डिग्री सेल्सियस किंवा 0 किंवा मायनसमध्ये टेम्परेचर आहे, तर अशा पण केसमध्ये प्लांट्स तेवढ्या प्रॉपरली फोटोसिंथेसिस नाही करू शकत. आणि त्याच्यामुळे एक प्रॉपर एक नॉर्मल असं टेम्परेचर पाहिजे की ज्याच्यामध्ये प्लांट्स खूप मॅक्सिमम लेवलमध्ये फोटोसिंथेसिस परफॉर्म करू शकतात. सो आफ्टर दॅट देअर इज अ डिक्रीज ऑर फॉल इन द रेट ऑफ रिॲक्शन किंवा रेट ऑफ प्रोसेस. जर टेम्परेचर अगदीच वाढलं आणि अगदीच कमी झालं तर द ऑप्टिमम टेम्परेचर ॲट विच दी फोटोसिंथेसिस इज मॅक्सिमम इज 25 to 30 डिग्री सेल्सियस. पण जर आपण काही प्लांट्स पाहिले जे की वाळवंटामधले आहेत, तर त्या ठिकाणी हेच फोटोसिंथेसिस 55 डिग्री सेल्सियसपर्यंत होतं ओपनशियामध्ये, कारण त्या ठिकाणी टेम्परेचर खूपच जास्त असतं. मग तिथे त्या प्लांट्सला C4 सायकल किंवा फोटो रेस्पिरेशनला वगैरे सामोरे जावं लागतं किंवा त्यांच्यामध्ये कॅम प्रोसेस आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट आहे धिस इज नोन ॲज द मॅक्सिमम टेम्परेचर. याच्या पुढे प्लांट फोटोसिंथेसिस परफॉर्म नाही करू शकत. द टेम्परेचर ॲट विच दी प्रोसेस जस्ट स्टार्ट इज द मिनिमम टेम्परेचर. नेक्स्ट आहे वॉटर. ऑब्वियसली वॉटर पण रिक्वायर्ड आहे. So being one of the raw material, water is also required or necessary for photosynthesis process. An increase in water content of the leaf results in the corresponding increase in the rate of photosynthesis. Thus the limiting effect of water is not direct but indirect. So असं नाही की वॉटर डायरेक्टली फोटोसिंथेसिसमध्ये इन्व्हॉल्व आहे असं नाही आहे, बट इनडायरेक्टली जर आपण पाहिलं तर फोटोसिंथेसिसमध्ये जर वॉटर इन्क्लूड नसेल तर ऑक्सिजन मिळणार नाही, कारण आपण हे पाहिले की वॉटरमधूनच आपल्याला ऑक्सिजन मिळतं. सो दॅट्स वाय इनडायरेक्टली का होईना पण फोटोसिंथेसिस प्रोसेस पाण्यावरती पण डिपेंड आहे. त्यासोबतच इलेक्ट्रॉन्स वगैरे जे मिळतात आपल्याला PS2साठी, तर त्या ठिकाणी पण वॉटरच रिक्वायर्ड आहे. नेक्स्ट आहे इट इज मेनली ड्यू टू द फॅक्ट दॅट इट हेल्प्स इन मेंटेनिंग द टर्जिडिटी ऑफ दी एसिमिलेटरी सेल्स अँड प्रॉपर हायड्रेशन ऑफ देअर प्रोटोप्लाझम. सो आपण हे पण पाहिलेलं आहे ॲनाटॉमीमध्ये की स्टोमॅटल पोर्स जे आहेत किंवा जे गार्ड सेल्स आहेत, तर ते स्टोमॅटल पोर्स ओपन करण्यासाठी गार्ड सेल्सची टर्जिडिटी महत्त्वाची आहे. आणि ही टर्जिडिटी डिपेंड करते की पाणी कसं आहे. पाणी कमी असेल तर सेल्स क्लोज होतात, पाणी जास्त असेल तर सेल्स टर्जिड होतात आणि पोर ओपन होतं. सो अगेन हे सगळं पाण्यावरती इनडायरेक्टली का होईना डिपेंड आहे. नेक्स्ट आहे इंटरनल फॅक्टर्स. Though the presence of chlorophyll is essential for photosynthesis, but the rate of photosynthesis is proportional to the quantity of chlorophyll. आता आपल्याकडे सगळं आहे, सूर्यप्रकाश आहे, छान मस्त सुंदर पाणी आहे, कार्बन डायऑक्साईड देखील आहे, पण त्या प्लांटमध्ये क्लोरोफिलचे पिगमेंटच कमी आहेत. म्हणजे क्लोरोफिल ए लिमिटेड अमाऊंटपेक्षा कमी आहे किंवा क्लोरोफिल बी पण कमी आहे. तर त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस होऊनही प्रॉपर त्याचा यूज होईल का किंवा प्लांटला हवा त्या पद्धतीने त्याचा वापर करता येईल का, तर नाही करता येणार, कारण जो मेन फॅक्टर आहे क्लोरोफिलवाला तोच त्याच्यामध्ये कमी आहे. सो दॅट्स वाय हे काय आहेत, इंटरनल फॅक्टर्स आहेत. इट इज बिकॉज ऑफ द फॅक्ट क्लोरोफिल मेअरली ॲक्ट्स ॲज अ बायोकॅटलिस्ट अँड हेन्स अ स्मॉल क्वांटिटी इज क्वाईट इनफ टू मेंटेन द लार्ज बल्क ऑफ द रिॲक्टिंग सबस्टन्स. पण ही स्मॉल क्वांटिटी जर खूपच स्मॉल झाली तर मात्र प्लांटला त्याच्यामध्ये खूप अडचणी येऊ शकतात फोटोसिंथेसिसमध्ये. The final product in the photosynthesis reaction is sugar and its accumulation in the cells slow down the process of photosynthesis. सो सगळ्यात शेवटची प्रोसेस कोणती आहे, का चाललं हे सगळं, ऑब्वियसली ग्लुकोज तयार करण्यासाठी. का करतं आहे प्लांट एवढं सगळं, ग्लुकोज तयार करण्यासाठी. पण हे जर ग्लुकोज इन द फॉर्म ऑफ शुगर म्हणा किंवा ग्लुकोज म्हणा, हे जर स्टोर्ड राहिलं प्लांट्समध्ये किंवा सेल्समध्ये, तर ते काय करणार आहे, प्लांट्सचं जी प्रोसेस आहे तर ती स्लो डाऊन करणार. कारण ऑब्वियसली प्लांट्सकडे जर ऑलरेडी ग्लुकोज बनवून तयार आहे तर प्लांट्स नवीन ग्लुकोज कशाला तयार करेल, कशाला एवढी मोठी फोटोसिंथेसिसची प्रोसेस करेल. ओके, सो दॅट्स वाय ॲक्युम्युलेशन जर झालं शुगरचं प्लांट बॉडीमध्ये तर सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत तर त्या स्लो डाऊन होतात. The thickness of cuticle and epidermis of the leaf, the size and distribution of intercellular spaces, and the distribution of the stromata, and the development of chlorenchyma and other tissues also affect the rate of photosynthesis. So ज्या काही प्लांट बॉडीमध्ये असणाऱ्या सेल्स असतील किंवा इतर स्ट्रक्चर्स असतील, ज्या पण गोष्टी आहेत त्या सगळ्या कुठे ना कुठेतरी डायरेक्टली इनडायरेक्टली फोटोसिंथेसिसवरती अफेक्ट करत असतातच. नेक्स्ट आहे ब्लॅकमॅन्स लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर्स. आता या ठिकाणी लिमिटिंग फॅक्टर्सवरती एक लॉ पण आहे, काय आहे तो आपण पाहूया.
The Blackman's law of limiting factors states that when a process is conditioned as to its rapidity by a number of separate factors, the rate of the process is controlled by the pace of the slowest factor. मग आता या ठिकाणी जो सगळ्यात स्लोवेस्ट फॅक्टर असेल किंवा ज्याला आपण लिमिटिंग फॅक्टर म्हणतो त्याच्या अनुसार रिॲक्शन होते. हे आपण लिमिटिंग रिॲक्शन्स केमिस्ट्रीमध्ये पाहिलेले होते. त्यामध्ये मी तुम्हाला चहाचं एक्झाम्पल दिलं होतं. तर तेच एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी लागू करू शकता की एखादा फॅक्टर जो की मोस्ट रिक्वायर्ड आहे, चहा पावडर म्हणजे चहामध्ये चहा पावडर मोस्ट रिक्वायर्ड आहे, पण तुमच्याकडे चहा पावडर खूपच कमी आहे जी की 4 माणसांचा चहा बनवण्यासाठी युजफुलच नाही आहे. मग बाकी दूध कितीही असलं, साखर कितीही असली, पाणी कितीही असलं तरी तुम्ही 4 माणसांचा चहा बनवू शकत नाही कारण चहा पावडर खूप कमी आहे. सो त्या कंडिशनमध्ये चहा पावडर जशी लिमिटिंग रिएजंट आहे किंवा लिमिटिंग फॅक्टर आहे, त्याच पद्धतीने प्लांट्समध्ये पण असे काही फॅक्टर्स आहेत की जे लिमिटिंग फॅक्टर्स आहेत, ते कमी प्रमाणामध्ये आहेत आणि त्यांच्याशिवाय तुम्ही फोटोसिंथेसिस परफॉर्म नाही करू शकत. सो नेक्स्ट आहे द स्लोएस्ट फॅक्टर इज दॅट फॅक्टर विच इज प्रेझेंट इन द लोवेस्ट और मिनिमम कॉन्सन्ट्रेशन इन रिलेशन टू अदर्स. The law of limiting factor can be explained by taking 2 external factors such as carbon dioxide and light. सो या ठिकाणी कोणते 2 फॅक्टर्स आहेत एक्सटर्नल फॅक्टर्स जे की लिमिटिंग आहेत, तर ते म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि लाईट. So now if the concentration of carbon dioxide is further increased, no increase in the rate of photosynthesis will be noted. म्हणजे काय की या ठिकाणी जर आपण पाहिलं, लेट मी मार्क की या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सपोज की इथं आपण दुसऱ्या ग्राफकडे जाऊ दे. या ठिकाणी फोटोसिंथेसिसचं रेट आहे आणि या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन आहे. सो इथे जर आपण पाहिलं तर एवढं कॉन्सन्ट्रेशन मॅक्सिमम आहे कार्बन डायऑक्साईडचं. सो याच्यावरती मी कितीही कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तरीही या ठिकाणी रेट मात्र तेवढंच राहणार. रिझन याच्यामागचं असं आहे की मॅक्सिममवरती म्हणजे मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशनवरती जेवढं जास्त मॅक्सिमम फोटोसिंथेसिस करू शकत होतं प्लांट तेवढं त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे परत तुम्ही कितीही कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तरीही रेट मात्र तेवढंच राहणार आहे, रेट इन्क्रीज नाही होणार आहे. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे थर्स इन धिस केस लाईट बिकम्स दी लिमिटिंग फॅक्टर. सो या केसमध्ये कार्बन डायऑक्साईड पण जास्त आहे बट लाईटचा मात्र त्या ठिकाणी इश्यू होणार आहे कारण लाईट तेवढीच राहणार आहे. सो लाईट या ठिकाणी असेल लिमिटिंग फॅक्टर. युजली कार्बन डायऑक्साईड असतं. सो अंडर सच सर्कमस्टन्सेस द रेट ऑफ फोटोसिंथेसिस कॅन बी इन्क्रीज्ड ओनली बाय इन्क्रीजिंग दी लाईट इंटेन्सिटी. आणि मग अशा केसमध्ये की कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे आणि आपल्याला फोटोसिंथेसिसचा रेट पण वाढवायचा आहे, तर त्या केसमध्ये आपल्याला मग लाईटची इंटेन्सिटी पण वाढवावी लागेल. म्हणजे सगळे घटक कसे होतील, समान पॅरामीटरवरती येतील आणि मग आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पण फोटोसिंथेसिस झालेलं पाहायला मिळेल. सो नेक्स्ट आहे दिस इव्हिडेंटली शोज दॅट द फोटोसिंथेटिक रेट रिस्पॉन्ड्स टू वन फॅक्टर alone at a time and there would be a sharp break in the curve and a plateau formed exactly at the same point where another factor becomes limiting. सो एका फॅक्टर म्हणजे एका पॉईंटवरती एखादा फॅक्टर लिमिटिंग झालं की त्याच्यानंतर ती रिॲक्शन होऊ शकत नाही. बट जर एखादा फॅक्टर खूप जास्त असेल आणि त्याच्यासोबत जर आपण बाकीचे फॅक्टर्स पण जर इन्क्रीज केले, सेम पॅरामीटरला आणले, तर ती रिॲक्शन पुढे कंटिन्यू होऊ शकते किंवा रेट वाढू शकतो किंवा रेट त्याप्रमाणे रिस्पॉन्ड करणार आहे. So if any one of the factor which is kept constant is increased, the photosynthetic rate increases again reaching the optimum where again another factor becomes limited. सपोज की आपण खूप लाईट दिली पण त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड लिमिटिंग होणार. जर आपण खूप कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं तर त्या ठिकाणी लाईट लिमिटिंग फॅक्टर होणार. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. सो आता आपण फोटोसिंथेसिस पूर्ण पाहिलेलं आहे, पण याचं महत्त्व काय होतं तर ही एक प्रकारची ॲनाबॉलिक प्रोसेस आहे. तुम्हाला मेटाबॉलिझममध्ये ॲनाबॉलिक आणि कॅटाबॉलिक माहिती असेल. कॅटाबॉलिक म्हणजे ज्या ठिकाणी आपण मॉलिक्युल्स ब्रेकडाऊन करतो, ॲनाबॉलिक म्हणजे ज्या ठिकाणी आपण नवीन मॉलिक्युल्स फॉर्म करतो. तर बेसिकली आपण जर याच्यामध्ये पाहिलं फोटोसिंथेसिसमध्ये तर आपण ग्लुकोज नवीन फॉर्म करतो आहे. सो दॅट्स वाय ही ॲनाबॉलिक प्रोसेस आहे की ज्या ठिकाणी इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस वापरले जातात, फूड तयार केलं जातं लाईफसाठी प्लांट्सच्या. सो दिस प्रोसेस ट्रान्सफॉर्म्स सोलर एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. सो या ठिकाणी सनलाईटचं कन्वर्जन ग्लुकोजमध्ये केलं जातं, म्हणजे सोलर एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये केलं जातं. द रिलीज्ड बाय प्रोडक्ट ऑक्सिजन इज रिक्वायर्ड किंवा नेसेसरी नॉट ओनली फॉर एरोबिक रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बट ऑल्सो युज्ड इन फॉर्मिंग प्रोटेक्टिव्ह ओझोन लेअर अराउंड अर्थ. सो जो या रिॲक्शनमधून जो ऑक्सिजन बाहेर पडणार आहे तो ओझोन लेअर स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा व्यवस्थित करण्यासाठी, कारण आता ओझोनमध्ये पॉल्युशनमुळे खूप सारे होल्स वगैरे झालेले आहेत. तर तो पुन्हा एकदा व्यवस्थित जर व्हायचा असेल तर त्यासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे झाडं लावणं. कारण झाडांमधून जेवढं ऑक्सिजन बाहेर पडेल तेवढा तो ओझोन लेअर पूर्वीसारखा व्यवस्थित होईल. त्यासोबतच ऑब्व्हियसली प्रत्येक लिव्हिंग लाईफला ऑक्सिजनची गरज आहेच. मे बी ते काही एनारोबिक असले तरीही जे सगळ्यात जास्त प्रपोर्शन आहे तर ते एरोबिक ॲनिमल्सचंच आहे. सो दॅट्स वाय ऑक्सिजनची गरज सगळ्यांनाच आहे.
नेक्स्ट आहे ते म्हणजे दिस प्रोसेस इज ऑल्सो हेल्पिंग अस इन प्रोव्हाइडिंग फोसाईल फ्युल्स, कोल्स, पेट्रोलियम, नॅचरल गॅस या सगळ्यांना कुठे ना कुठेतरी ऑक्सिजन रिॲक्शनमध्ये हवा असतोच, कारण ऑक्सिजनसोबतच रिॲक्ट होऊन या सगळ्या गोष्टी तयार होतात. सो दॅट्स वाय ऑक्सिजन खरंच महत्त्वाचं आहे आणि ऑक्सिजन कुठून येतो? फोटोसिंथेसिसमधून. सो दॅट्स वाय फोटोसिंथेसिस महत्त्वाची आहे आणि इन दिस वे ही सगळी महत्त्वाची प्रोसेस आपण कवर केलेली आहे आणि आय होप की तुम्हाला हा चॅप्टर आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सेव इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.